सर्वांना प्रेज लॉर्ड. ख्रिस्तामध्ये सलाम. देवाला धन्यवाद देतो. प्रभूचं वचन जे आमच्यामध्ये ईर्ष्या निर्माण करतं, देवाविषयीची आस्था आणि विश्वासामध्ये खंबीर करण्याचं काम करतं. आणि म्हणून लाईव्हच्या माध्यमातून घराघरामध्ये देवाचं वचन पोहोचण्यासाठी मला आनंद होत आहे. चला लवकर 98 22 17 23 89 या नंबरवरती तुमच्या प्रार्थना विनंत्या तुम्ही पाठवा, जेणेकरून तुमच्यासाठी प्रार्थना मला करता येईल. आणि या प्रार्थनेनं अनेक लोकांच्या जीवनामध्ये क्रांतिकारक बदल झालेले. काहींची व्यसनं सुटली. व्हॉट्सअपच्या माध्यमातून जेव्हा मला साक्ष येतात त्यास कळतं की प्रभू मोठ्या प्रमाणात घराघरात काम करत आहे. प्रार्थना करणारा व्यक्ती महत्वाचा नाही, परंतु प्रार्थना ऐकणारा देव महत्वाचा आहे. आणि म्हणून तुमच्या कोणत्याही समस्या असू द्या, कोणत्या पण अडचणी असू द्या, तुमच्यासाठी प्रार्थना करण्यात मला नेहमी आनंद होईल. ज्या हजारो शेकडो साक्षी प्रभू करत आहे अनेक लोकांच्या जीवनामध्ये, आणि त्याला माझ्या व्हॉट्सअपच्या स्टेटसवर तुम्ही पाहू शकता. तुमच्यासाठी केलेल्या प्रार्थना देवाने ऐकल्या असतील तर 98 22 17 23 89 या नंबरवरती त्या साक्षी देखील तुम्ही शेअर करू शकता. जेणेकरून मला आठवतं की कोणीतरी एकाने मला सांगितलं की 8 वर्ष बेडवरती आम्ही पडलेलो होतो आणि हालचाल सुद्धा करता येत नव्हती, पण प्रभूचं वचन त्या बेडवरती माझ्याशी बोललं. आणि 8 वर्षानंतर पहिल्यांदा जेव्हा शेवटची प्रार्थना चालू होती तेव्हा पहिल्यांदा असं जाणवलं की शरीरामध्ये काहीतरी घडत आहे, आणि माझ्या शरीराला ऊर्जा मिळाली, ताकद मिळाली, आणि 8 वर्षानंतर मी उठून चालू लागले. ही देवाच्या वचनाचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून कोणत्याही सिच्युएशन मध्ये, कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही असाल, परंतु तुमच्यासाठी आशा आहे, आणि ती आशा प्रभू येशू ख्रिस्त आहे. व्यर्थ चिंतेनं तुम्हाला एक प्रकारच्या दलदलीमध्ये टाकलं जातं, आत्महत्येकडे विचार जातात, त्याचप्रमाणे आशा संपल्यासारखं आज वाटतं. परंतु येशूवरचा भाव तुम्हाला मजबूत बनवतो आणि तुम्हाला लढण्याची प्रेरणा देतो. आणि म्हणून देवाचे प्रिय लोको, निराश होऊ नका, हताश होऊ नका. प्रभूकडे पहा, विश्वासामध्ये खंबीर होऊन चाला. अवतीभोवतीच्या परिस्थितीचा अंदाज कधी घेऊ नका. लोक काय म्हणतात, लोकांचं माझ्याविषयी मत काय आहे. कोणीही व्यक्ती तुम्हाला स्वर्गात नेणार नाही, हे 100% सत्य आहे. आणि म्हणून स्वर्ग दाखवणारा फक्त प्रभू येशू ख्रिस्त आहे, आणि तो स्वर्गाचं द्वार आहे. त्यामुळं लोकांच्या विचाराप्रमाणे चालू नका, तर पवित्र आत्मा ज्या पद्धतीने तुम्हाला शिकवतो, देवाचा आत्मा जसं मार्गदर्शन करतो तसं तुम्ही पुढे चाला. त्याचप्रमाणे मिनिस्ट्रीसाठी तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही, आणि दिवस आता कठीण आहे. रोज तुम्ही पाहाल कुठलं ना कुठलं चर्च टार्गेट केलं जातं, जसं पुण्यामध्ये पॉल सेल्वे, आणि त्यांच्या चर्चमध्ये घुसून अशा पद्धतीनं दंडेलशाही केली जात आहे. सेवा आता पहिल्यासारखी सोपी राहिलेली, कठीण झालेली. परंतु तुम्ही या सेवकांसाठी प्रार्थना करा, त्यांच्यासाठी रदबदली करा. देवानं चर्चेसला सहाय्य पुरवावं. ही परिस्थिती काही नवीन नाहीये. आम्ही पाहतो की जेव्हा प्रेषित लोकांच्या काळामध्ये सुवार्ता प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये होत होता, आणि तेव्हा सुद्धा हजारो ख्रिस्ती लोकांना पकडून एका वेळी मारलं जात होतं. परंतु त्याच्यामुळं ख्रिस्त अधिक गाजवला गेला. आमच्या भारतासाठी हा समय कठीण असेल, परंतु तरी सुद्धा सुवार्ता प्रसार होणं गरजेचं आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जात नसाल, पण या युट्यूबच्या माध्यमातून जे वचन तुमच्यापर्यंत येतं ते लोकांपर्यंत पोहोचवा. आता ते दिवस नाहीत की घराघरात जाऊन वचन सांगावं, परंतु युट्यूबच्या माध्यमातून लोकांच्या घरात जाण्यासाठी आम्हाला कोणी सध्या तरी अडवू शकत नाही. आणि म्हणून आता वेळ आहे. वेळ गेल्यावरती तुम्ही म्हणाल मग आपण पाठवू, न जाणं माहित नाही आता पुढच्या दिवसामध्ये युट्यूब पण राहील का नाही, ते पण सरकारचं बंद करण्याचा विचार आहे. परंतु आता संधी आहे, आणि या संधीला आपण साधूया, घराघरामध्ये देवाचं वचन पोचूया. त्याचप्रमाणे तुम्हाला जर या मिनिस्ट्रीसाठी काही हातभार लावायचा असेल, तुम्हाला वाटतं की मी जात नाही पण कोणतरी जातं, आणि या लोकांपर्यंत वचन पोहोचण्यासाठी एक आर्थिक मदत, त्याचा हातभार तुम्हाला लावायचा, तर 98 22 17 23 89 यावरती, गुगल पे, फोन पे वरती तुम्ही या मिनिस्ट्रीला हातभार लावू शकता. लक्षात ठेवा, 30 वर्षामध्ये इमानेद्वारे प्रभूची सेवा केली, कुठल्याच गोष्टीला लाजीम राहिलो नाही. आणि सोलापूरचं चर्च सुद्धा मी अगदी बिना दिक्कत सोडलं, कारण मला माहिती होतं की मला प्रभू जिथं पाठवतो तिथं जाणं गरजेचं आहे, त्याच्यात मला खोलवर जायचं नाही. परंतु लक्षात ठेवा, प्रभूचं वचन आणि कॉलिंग आणि देवाचं बोलावणं या सगळ्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष द्या.
जगामध्ये जो आहे त्याच्यापेक्षा तुमच्यामध्ये आहे तो सामर्थ्यवान आहे. काल आम्ही पाहिलं, आम्ही काळजीने त्रस्त झालेलो आहोत. घरातली परिस्थिती, पती पत्नी मधले संबंध, लेकरांची बिघडलेली मानसिक स्थिती, कुटुंबाची खालावलेली अवस्था, नोकरी, आर्थिक समस्या, या गोष्टी तुम्हाला चिंतेमध्ये ढकलतात. परंतु चिंतेपासून दूर होण्याचा मार्ग कोणता? काय केल्यानं माझ्या जीवनातल्या काळजी आणि निघून जाईल, हे शास्त्राशिवाय तुम्हाला कोणी सांगू शकणार नाही. आज आम्ही देवाच्या वचनातनं पाहणार आहोत. जर तुम्हाला चिंतामुक्त जीवन जगायचंय तर आज एक नवीन मुद्दा मी तुमच्या समोर मांडेल, ते देवाविषयी सतत मन खंबीर करा. एक वचन वाचून दाखवतो तुम्हाला. यशाचं पुस्तक 26 अध्याय त्याचं 3 वचन. ज्याचं मन तुझ्या स्थायी स्थिर झाले आहे त्याला तू पूर्ण शांती देतो, कारण त्याचा भाव तुझ्यावर असतो. कारण त्याचा भाव तुझ्यावरती असतो. फार सुंदर म्हटलेलं आहे. ज्याचं मन तुझ्या ठायी स्थिर झालेलं असतं. आता प्रॉब्लेम काय? सगळ्यात मोठी समस्या आमच्या मनाची. अगदी इस्रायल लोकांना देवानं मिस्रातलं काढलं आणि निघताना प्रभूने त्यांना मोशेला सांगितलं होतं की या लोकांना सांग मिस्री स्त्रियांकडे जा आणि त्या स्त्रियांनी त्यांच्याकडे जाऊन दागिने मागावे. आता ही गोष्ट फार कठीण आहे. गुलाम आहेत, काम करणाऱ्या स्त्रिया आहेत, आणि त्या मिस्त्री लोकांकडे जाऊन ज्यांच्या घरामध्ये ते काम करत होते त्यांचे अलंकार हे कसे, सोन्याचे अलंकार कसे मागू शकतील? आणि असे कोण लोक आहेत जगामध्ये की जे कामगारांनी दागिने मागितले त्यांना सगळे दागिने देऊन टाकतील? परंतु देवानं इकडं या स्त्रियांच्या मनामध्ये काम केलं, कारण बायबल सांगतं राजाचं मन पाटाच्या पाण्याप्रमाणे व्हायला लावणं देवाच्या हातामध्ये. म्हणून देव कोणाचंही मन बदलू शकतो, किती कठीण मन असलं. आणि जी गोष्ट कठीण अशक्य आहे देव ती करण्यासाठी समर्थ आहे, कारण प्रभूचं नावच आहे. यशाच्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे त्या अद्भुत मंत्री, समर्थ देव आणि सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. म्हणजे येशू ख्रिस्त हा सामर्थ्यशाली देव आहे. स्वर्गातला बाप हा सामर्थ्यशाली देव आहे असं लिहिलंय. त्यानं फारोचं मन कठीण केलं. देवच मन कठीण करतो, देवच मन बदलतो. परंतु होतं काय? देव आमच्या मनाची चाचपणी करतो. आमचं मन कसं देवाविषयी आहे? परिस्थितीला बघून, वातावरणाप्रमाणे आमचं मन बदलत असतं का? म्हणून आम्ही पाहतो या यहुदी लोकांनी एवढे चमत्कार पाहिले, एवढं प्रभूचं काम पाहिलं, या स्त्रियांनी दिलेले दागिने पाहिले, आणि मग रानामध्ये ज्या पद्धतीने प्रभूने त्यांना मानना दिला, मागेल त्या वस्तू दिल्या. 40 वर्षाच्या प्रवासामध्ये ना कपडे फाटले, ना चपल्या झिजल्या, लेकरं वाढली तसे कपडे वाढले, चपलांच्या साईज वाढल्या. इतके मोठे चमत्कार पाहून सुद्धा या लोकांची मन देवाविषयी कधी स्थिर नव्हती. काच काळजी ती का तुमच्या जीवनामध्ये काळजीनं जागा केलेली? काळजी तुमच्यावरती राज्य करत आहे. तुम्ही किती मजबूत आहात, विश्वासामध्ये किती खंबीर आहात, या सगळ्याचा विचार करत असताना काय काळजीनं तुमच्यावरती राज्य करायला सुरुवात केली का? याचा अर्थ तुमचं मन देवाविषयी स्थिर नाही. अहो, शद्रक, मेशक, अबेदनगो भट्टीच्या समोर असताना काय त्यांच्या मनामध्ये देवाविषयीचा विश्वास आहे? अशा पद्धतीने मनाला स्थिर केलं. या भट्टीतनं सोडवायला माझा देव समर्थ आहे. त्याने चिंता नाही केली देव सोडवेल का नाही. आणि त्याचं वाक्य पण फार सुंदर आहे. हो, जरी मला देवानं या भट्टीतनं सोडवलं नाही तरी चालेल, मी मूर्तीला दंडवत घालणार. हे स्थिर मनाचं लक्षण आहे. देवाचे प्रिय लोक, परमेश्वर अनेक लोकांच्या जीवनामध्ये अद्भुत आहे, चिन्ह घडवत आहे, आणि तुम्ही त्या साक्षी ऐकत आहात. परंतु आजचा प्रश्न हा आहे, काय तुमचं देवाविषयी मन स्थिर आहे का? आणि अस्थिर गोष्टी कोण तुम्हाला अस्थिर करणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत? ते म्हणतात नाही, परिवारातले प्रश्न असतात, व्यक्तिगत जीवनामधले प्रश्न असतात. आम्ही करायला जातोय, आम्ही असंख्य प्रार्थना करतो आणि त्या प्रार्थनेची उत्तरं देव आम्हाला देत नाही. आम्हाला चांगलं चर्च नाही, आम्हाला चांगलं ऐकायला मिळत नाही, आमच्या अवतीभोवतीचे लोक चांगले नाही. अहो, तुम्हाला कोणी सांगितलं जेव्हा तुम्ही ख्रिस्ताकडे आल्यावर सगळे लोक तुमच्यासाठी चांगले असतील, तुमच्याविषयी कोणी योजना करणार नाही? तुम्हाला बेचैन करण्याचं काम करणार आहे. सैतानाचं कामच आहे तुम्हाला अस्थिर करणं. तांबडा समुद्र आला, त्यांचं मन अस्थिर झालं, बेचैन झालं. आता प्रभू मोशेला काय सांगतो माहिती का? शांत उभा राहा. आज ते तारण तुमच्या डोळ्याला प्रभू दाखवणार आहे, जे तारण तुमच्या दृष्टीला पडणार आहे, आणि पुन्हा फारो तुम्हाला परत कधी दिसणार नाही. अस्थिर, तांबडा समुद्र पाहिला म्हणून अस्थिर झालं. तुमच्या समोर अनेक लोकांना नोकऱ्या लागल्या पण तुम्हाला जॉब लागला नाही, तुमचं मन अस्थिर झालं.
पुष्कळ लोक तुमच्या समोर लेकरांचे आशीर्वाद घेऊन गेले. तुम्ही म्हणता 12 वर्ष, 15 वर्ष, 17 वर्ष, 18 वर्ष, 20 वर्ष आमच्याकडे लेकरू नाही. अहो, अब्राम त्यानं सुद्धा 20 वर्ष प्रभूची वाट पाहिली, पण त्याचं मन नाही बेचैन झालं. त्याचं मन नाही अस्थिर झालं. कुठेही तो प्रभूला दोष देत नाही. म्हटला नाही प्रभूला, तो अभिवचन दिलं आणि म्हटलास मला संतान देणार आहे, आणि आज मी 100 वर्षाचा झालो, 80 वर्षाचा असताना तुम्हाला अभिवचन दिलेले. खान देऊ नये का? तुमच्यासाठी भविष्यवाणी केली गेली असेल, तुमच्यासाठी प्रगटीकरण केले गेले असेल, परंतु आता ती परिस्थिती तुमच्याकडे तुम्ही ताबडतोब घडलं पाहिजे. प्रभूनं जसं अभिवचन दिलं त्याला, तुझ्या पोटी एक राष्ट्र जन्माला घालणार आहे, तुझ्याद्वारे अनेक राष्ट्र आणि आशीर्वादित होतील. पण आताची परिस्थिती 20 वर्ष झालेली त्या गोष्टीला. स्थिर राहा, खंबीर मन करा. आज जी परिस्थिती आहे ती परिस्थिती कायम तुमच्या जीवनामध्ये कधी चिंता करत बसू नका, काळजी करत बसू नका. काळजीनं तुमच्या आयुष्याचे दिवस कमी होऊ लागतील, पण देवाविषयी तुमचं मन खंबीर असेल तर या खंबीर विश्वासाच्या द्वारे प्रभू असाधारण गोष्टी तुमच्या जीवनामध्ये करणार आहे. लक्षात ठेवा, मी शब्द वापरतो असाधारण गोष्टी. देवाला सामान्य गोष्टीच्या द्वारे तुमची भेट घ्यायची नसते. देवानं अब्रामाला नुसता मुलगा दिला नाही. काय अब्रामाला आणखीन मुलं नव्हती का? सारेपासूनच एक मुलगा झाला का? नाही. अब्रामाला अजून एक पत्नी होती, त्या पत्नीच्या द्वारे मुलं झाली. पण देवाला त्या मुलांविषयी बोलायचं नाही. ज्या मुलांविषयी बोलायचं त्याचं नाव इसाक आहे. या इसाकाच्या द्वारे राष्ट्र अस्तित्वात येणार आहे. अब्रामाकडे संतती होती, पण त्याला सारेकडची संतती पाहिजे. लक्षात ठेवा, तुमच्या जीवनामध्ये देखील प्रभूनं एक असा आशीर्वाद ठेवला की त्याच्यामध्येच तुम्हाला घडवून जायचं आहे. तसं सारा अब्रामाच्या जीवनामधला एक अविभाज्य घटक होते. साराच नाही, अजून एक पत्नी त्याच्याकडे होती, परंतु त्याच्याविषयी तो बोलत नाही. त्याचं लक्ष सारेकडे लागलेलं आहे. सारा त्याचं जीवन आहे, सारा त्याच्यासाठी आशीर्वाद आहे. सारा प्रभूनं त्याला दिलेली उत्तम प्रकारची देणगी आहे. देवाचे प्रिय लोक, स्थिर मन ठेवा, बेचैनी होऊ देऊ नका. अंतकरणातली अस्वस्थता काढून टाका, मनाची बेचैनी काढून टाका. देवाविषयी असं लिहिले त्या ठिकाणी, ज्याचं मन तुझ्या ठाई स्थिर झालं आहे त्याला तू पूर्ण शांती देतो. पूर्ण शांती म्हणजे तो रात्री झोपताना पण निवांत असतो, सकाळी उठल्यावर निवांत असतो. त्याच्याकडं कोणत्या गोष्टी संबंधानं टेन्शन नाही. तणाव दूर करण्याचा मार्गच आहे देवावरती अवलंबून राहणं, चित्त देवाकडे लावणं, देवाविषयीचे विचार डोक्यामध्ये ठेवणं, साक्षींचं मनन करणं. प्रभूनं कसं आणि शास्त्रामध्ये साक्षी घडवलेल्या आहेत. ज्या दिवशी तुमच्याकडे काही नसतं, खाण्यासाठी पैसे नसतात, मार्ग नसतात, सगळे मार्ग बंद झालेले असतात, तेव्हा तुमचं लक्ष त्या ठिकाणामध्ये एलियाकडे लागलं पाहिजे. कसं झाडाच्या खाली बसून करीन त्या ठिकाणच्या ओळाजवळ सगळीकडे दुष्काळ आहे, नद्या आटलेल्या आहेत, पण देवानं एलियासाठी ओळामधनं पाणी त्याला पाठवलं, शुद्ध पाणी. देवानं त्याच्या पाण्याची काळजी घेतली. आणि जगामध्ये दुष्काळ आहे, त्या शहरामध्ये दुष्काळ आहे, पण तरी सुद्धा एलियाला भाकर आणि मांसाचा तुकडा दिला. त्या ठिकाणचं बंद झालं. विधवेच्या घरामध्ये देवानं पाठवलं. प्रोव्हिजन देवाकडे आहे आणि देव वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध करून दे. चिंता करू नका, शास्त्र मनन करा. तुमचं मन खंबीर होण्यासाठी तुम्हाला सतत देवाच्या वचनामध्ये घडून जावं लागतं. सतत जेव्हा तुम्ही लोकांचं ऐकत बसताना त्यास तुमचं मन अस्थिर बनतं. देवाविषयी शंका उत्पन्न होती, वचनाविषयी तुमच्या मनामध्ये शंका उत्पन्न होती. हवेच्या मनामध्ये देवाच्या वचनाविषयी शंका उत्पन्न झाली, कारण तिने सैतानाचं ऐकलं. सैतान लुसिफर काय बोलत आहे, कशा पद्धतीने तिला काउन्सिलिंग करत आहे. लक्षात ठेवा, लुसिफरचं काम आहे तुमच्या मनाची शांती काढून तुम्हाला देवाच्या योजनेपासून दूर करणं. देवाची मानवा संबंधानं, हवे संबंधानं, आदाम संबंधांची योजना होती. त्यानं जगावरती राज्य करावं. जे काही जगामध्ये स्थापित केलेलं आहे, झाडं झुडपं, नद्या नाले, डोंगर पर्वत, सगळ्यावरती राज्य करावं. किती सुंदर आहे. देवाची स्तुती असो, देवाला धन्यवाद असो. तुम्हाला माहिती का, प्रभू तुम्हाला राज्य करण्यासाठी बोलवत आहे. आता परिस्थिती तुमची राज्य करण्यासारखी नसेल, सैतान तुमच्या मनामध्ये चुकीच्या गोष्टी घालत असेल, काढून टाका. अलिप्त व्हा या गोष्टीपासून. प्रभूचं राज्य देवाने तुमच्यासाठी योजना करून ठेवलेली आहे आणि तो आम्हाला प्रार्थना पण शिकवतो, तुझं राज्य येवो. देवाच्या राज्यामध्ये कुठल्याच गोष्टीची कमतरता नसते. लक्षात ठेवा. हो, जसं प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावरती आला, त्याने शिष्यांची प्रत्येक गरज भागवली. पेत्राच्या घरामध्ये गेला, सासू आजारी पडली, तिचा ताप त्यानं घालवला. डोंगरावरती लोक 3 दिवस आणि भुकेले प्यासे त्या ठिकाणामध्ये थांबले. येशूनं त्यांना डोंगरावरती सुद्धा
भाकरी आणि माशाची तुकडे त्यांना दिली. इतकं प्रभूचं राज्य महान आहे. काना गावामध्ये द्राक्षरस संपला, येशू तिथं गेला आणि प्रभू येशू ख्रिस्तानं पाण्यापासून द्राक्षरस केला, त्या लग्नाला चव आणली. हे देवाच्या राज्याची किंमत आहे. तुम्ही प्रभूच्या राज्यामध्ये जर असाल तर चिंता करण्याचं सोडा, देवाविषयी मन स्थिर करा. देव तुमच्या बरोबर आहे. पुराचे पुत्र जसे म्हणतात, यास्तव पृथ्वी उलती पालती झाली, सागराच्या उचंबळ्यानं पर्वत हल्ले तरी आम्ही भिणार नाही. हे देवाविषयीचं मन स्थिर आहे. पंडिता रमाबाई जेव्हा विहीर खोदायला तिने सुरुवात केली, 100 फूट खोल गेले, खडक पाणी लागायला तयार नाही. आता तिला मोठा प्रश्न पडला, इथं विहीर जर खोदली गेली तर कसं होणार आहे? पाणी लागलं तर विहिरीला कसं होणार आहे? एवढं खोदलेलं आहे. मन नाही बेचैन झालं तिचं. तिला माहिती की माझ्याकडे प्रार्थना अस्त्र आहे, असं म्हणतात त्या ठिकाणचे लोक. रमाबाई, पंडित रमाबाई विहिरीत उतरली आणि तिथं गुडघे टेकून पाणी येईपर्यंत तिने प्रार्थना केली. ज्याचं मन देवाविषयी स्थिर असतं ना, पाणी लागलं नाही आणि विहीर खोदली, आता विहीर खोदणं बंद करू आणि आता शांत बसू, आता देव नाही, एक डिक्लेरेशन तुम्ही देऊन मोकळं होता. लुसिफरला तेच त्याचं काम आहे. देवाविषयी तुमच्या मनामध्ये शंका उत्पन्न कराव्या. देव नाही, देव तुमची प्रार्थना ऐकत नाही, तो एक प्रकारचं कन्फ्युजन, जसं हवेच्या डोक्यामध्ये कन्फ्युजन निर्माण केलं. हवेला म्हटलं त्यानं हे सगळ्या झाडाची फळ खाऊ आणि खाण्यापासून प्रतिबंध देवानं केलं. परमेश्वर तुमच्यासाठी ज्या ज्या चांगल्या गोष्टी करतो त्याच्या विरोधामध्ये सैतान काम करत असतो. पण तुम्हाला देवाविषयी स्थिर असलं पाहिजे. जर त्या दिवशी हवेनं त्याला धमकावलं असतं ना, जसं येशूला तो म्हणतो, अरे त्या आदामाला जसं फळ दिलं तसं येशूला पण तो दोंड्यापासून दगडापासून आणि भाकर होण्या संबंधानं बोलत आहे. त्यालाही तिचं खाण्यासाठी काहीतरी देते. दोंड्यापासून भाकर होण्यासाठी प्रार्थना कर, असं लिहिलंय शास्त्रामध्ये. वचनाप्रमाणे देव घडवेल. येशूनं प्रतिबंध केला आणि असं म्हटलं, सैतान त्याच्यापासून निघून गेला. का? कारण येशू स्थिर मनाचा मनुष्य होता. तुम्ही स्थिर व्हा. कोणत्या कारणानं तुमचं मन बेचैन आहे? कोणती अस्थिरता तुमच्या घरामध्ये? काय घटस्फोटापर्यंत प्रकरण आलं? अनेक वर्ष कोर्ट केसमध्ये तुमचे वाया चाललेले, आर्थिक आशीर्वाद अडलेले आहेत, नोकरीची कॉल तुमच्याकडे येत नाही, तुमच्या समोर लोक हातामध्ये कॉल घेऊन चाललेले. अहो किती प्रश्न जे तुम्हाला अस्थिर करणार आहेत. अहो पण तुमचा विश्वास तपासलं जाणं गरजेचं आहे ना. स्वर्गातला देव तुम्हाला तपासतो, तुमचं मन तपासतो, तुम्ही किती देवामध्ये स्थिर आहात. बंद केलं प्रार्थना करणं, बंद केलं चर्चला जाणं, बंद केलं बाहेरमध्ये भाग घेणं, बंद केलं तुम्ही आराधना करणं, बंद केलं तुम्ही सेवा करणं. का तर प्रभूनं तुमच्या जीवनामध्ये काम केलं नाही, देवाने तुम्हाला आशीर्वाद दिले नाहीत. एक गोष्ट लक्षात ठेवा, देव आशीर्वाद देण्यापासून आपले हात कधीच आवरून घेत नाही. तो प्रभू आहे, तो स्वामी आहे, तो तुमचा मालक आहे आणि त्याच्याकडे देण्यासाठी भरपूर आशीर्वाद आहे. लक्षात ठेवा, तो तुमच्या चांगुलपणामुळे तुम्हाला आशीर्वाद देत नाही, तर देव चांगला आहे म्हणून तो तुम्हाला आशीर्वाद देतो. देवाचं ते चांगुलपण आहे. एलियामध्ये काय चांगुलपण होतं? घाबरला इजबेल राणीला. मूशेमध्ये काय चांगुलपण होतं? दगडी पाट्या खाली आपटल्या. पेत्रामध्ये काय चांगुलपण होतं? शिव्या दिल्या येशूला त्याने आणि याचकाच्या चाकराचा कान कापला. काय दाविदामध्ये चांगुलपण होतं? आपल्या सैनिकाच्या पत्नीबरोबर व्यभिचार त्याने केला. पण देव चांगला आहे हो. देवानं चांगुलपणानं या लोकांना पुन्हा एकदा आपल्या हातामध्ये घेतलं, यांना उभं केलं. म्हणून लक्षात ठेवा, परिस्थिती कशी का असेना, पण देवाविषयी तुमचं मन पक्क करा. दूर करा टेन्शन, स्थिर करा मन. शांतीनं आपल्या अंतःकरणामध्ये राज्य करावं आणि प्रभूच्या शांतीने जीवन भरलं जावं. आणि म्हणून तणाव, टेन्शन याला दूर करायचंय तर एक गोष्ट ध्यानात ठेवा, देवाविषयी तुमचं मन स्थिर करा. टेन्शन काय? तर तुमचं मन चंचल आहे. तुम्हाला माहित नाही प्रभूचं काम, तुम्हाला माहित नाही देवाच्या हातामध्ये किती ताकद आहे, तुम्हाला हे पण माहित नाही प्रभू प्रत्येकाची मदत करतो. देवाच्या दृष्टिकोनातनं पक्षपात नाही असं समजू नका. देव त्याच्यावर प्रेम करतो, माझ्यावरती प्रेम करत नाही. मी कधी स्वतःला तुच्छ किंवा दुर्बल मानलं नाही. मला माहिती की माझा प्रभू जसा एलियाचा देव आहे तसा माझा देव. जसं आम्ही पाहतो, एलियाचं स्वर्गारोहण झालं, झगा खाली टाकला. अलीशा प्रश्न करतो, एलियाचा देव कुठे आहे? आणि त्या झग्यानं त्याने त्या यार्देन नदीवरती मारलं आणि यार्देन दुभांगली. एलियाचा प्रश्न तोच प्रश्न आहे. अब्राम, इसाक, याकोब याचा देव. जसा अब्रामाचा देव होता तसा इसाकाचा, जसा इसाकाचा देव होता तसा याकोबाचा. आता तुम्ही यांच्या कुळातले, तुमचा बाप विश्वासणाऱ्यांचं संतान, तो धोंड्यापासून अब्रामाची संतान मी निर्माण करेल असं तो म्हटलेला आहे. आम्ही धोंडे आहोत ते.
ज्या धोंड्यांपासून अब्रामाची संतती निर्माण केली, मग देव तुमच्या बाबतीत कसा पक्षपात करेल? म्हणून जागृत व्हा, मन स्थिर करा. अस्थिर मन तुम्हाला पापाकडे घेऊन जातं, तुमचा विश्वास कमी करतं, तुम्हाला कमजोर बनवतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला तणावामध्ये टाकतं. आणि जेवढं तुम्ही तणावामध्ये अडकाल तेवढं तुमचं आयुष्य कमी होणार आहे. तणावामुळं घरातली शांती बिघडली जाते, तणावामुळं तुमच्या मनामध्ये चलबिचल बनते, तणावामुळं तुमच्या प्रार्थना कमी बनतात, टेन्शनमुळं तुम्हाला कोणी चांगलं वाटत नाही, टेन्शनमुळं तुमचं जीवन नरकाकडे चाललेलं आहे. आता किती चांगली गोष्ट आहे देवाविषयी मन स्थिर करणं. जाऊ द्या बाकीच्या गोष्टी सगळ्या. भट्टी म्हणजे तुम्ही भट्टीत मरणार आहात हाच विश्वास तुमचा आहे. भट्टीतनं बाहेर प्रभू काढणार नाही का? अहो शद्रकासारखं, मेषकासारखं, अबेदनगोसारखं बोला, दानिएल सिंहाच्या गोळीमध्ये त्याचं मन अस्थिर नाही झालं. त्याला माहिती की प्रभू आहे. राजानं प्रश्न केला दानिएला, परात्पर देवाच्या सेवका, देवाचा दूत पाठवून सिंहाची तोंड बंद केली का? अहो जगातल्या लोकांना तुमच्याविषयी खात्री आहे की देव त्याचे दूत पाठवून सिंहाची तोंड बंद करतो. प्रेज द लॉर्ड. किती सुंदर आहे. देवाला धन्यवाद असो. परमेश्वर तुमची काळजी घेतो, परमेश्वर तुमचं संगोपन करतो, परमेश्वर योग्य समयी कोणाला तरी पाठवतो. देवाला धन्यवाद असो. प्रियान, पुन्हा एकदा मी असं म्हणेल, देवाविषयी मन स्थिर ठेवा, प्रार्थना मजबूतीने करा, प्रचार मजबूतीने करा, सेवा मजबूतीने करा. काही घडलं असेल तुमच्या जीवनामध्ये, काही घटना अशा असतील की त्याच्यानं तुमच्या मनामध्ये आलेला संभ्रम आणि याच्यामुळे तुम्ही देवाची सेवा करणं पण बंद केलं असेल, विश्वास तुमचा कमी पडला असेल, कमजोर झाला असेल. आणि आता पुन्हा एकदा प्रभूकडे प्रार्थना करा, देवा तुझ्याविषयी माझं मन स्थिर कर, तुझ्याविषयी माझं मन स्थिर कर. टेन्शन, तणाव दूर करण्याचा दुसरं माध्यम जर कोणतं असेल किंवा दुसरा उपाय जर कोणता असेल तर त्याच्यासाठी आम्हाला करंथीकराचं दुसरं पत्र आणि त्याचा, जर तुमची बायबल असतील तर करंथीकराचं दुसरं पत्र आणि त्याचा 10वा अध्याय आणि 4 ते 6 वचनं आपण वाचणार आहोत. करंथीकराचं दुसरं पत्र आणि त्याचा 10वा अध्याय, त्याची 4 पासून 6 पर्यंतची वचनं. या ठिकाणामध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला कळेल की प्रभू त्याच्या वचनामध्ये असं त्या ठिकाणामध्ये म्हणत आहे की ज्या वचनाच्या द्वारे आम्हाला तो स्थिर करण्याचं काम करतो. 10वा अध्याय 4 ते 6 वचनामध्ये त्याने असं म्हटलंय, कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाही तर तटबंदी जमीनदोस्त करण्यासाठी ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. तर्क वितर्क, देवाविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून आम्ही प्रत्येक जण आपल्या प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकवण्यास लावतो. आणि तुम्ही आज्ञापालनात पूर्ण व्हाल तेव्हा सर्व आज्ञापालनाबद्दल शासन करण्यास आम्ही सिद्ध आहोत. पहा काय म्हटले करंथीकराच्या पत्रामध्ये, कारण आमची युद्धाची शस्त्र दैहिक नाही, तटबंदी कारण आमची दैहिक नाही तर तटबंदी जमीनदस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. आणि असं म्हटलं, तर्क वितर्क आणि देवाभिषेक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले सर्व काही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करू. पहा लक्षात ठेवा, इकडं तुम्हाला तर्क वितर्कानं म्हणजे आत्मिक युद्ध लढण्यासाठी हे सैतान जे डावपेच आखतो ना, या डावपेचामध्ये तर्क वितर्क आणि देवाविषयी तुमच्या मनामध्ये संशय निर्माण करणाऱ्या गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये घालतो. जसं बागेमध्ये त्यांनी घेतलं, बागेमध्ये. आणि लक्षात ठेवा, त्यानं प्रभू येशू ख्रिस्ताच्या मनात सुद्धा संशय उत्पन्न केला. तुझ्या पायाला दोंड्याची ठेच लागू नये म्हणून देवदूत आपल्या हातावरती झेलून धरतील असं शास्त्रात लिहिलेलं आहे. त्याची तर्क किती भारी आहे. कसं त्यांनी तर्क लावलं येशूला पकडण्यासाठी. आता तुम्ही म्हणाल तो देवाचा पुत्र होता, नाही, येशू ख्रिस्त माणूस म्हणून त्याच्यासमोर गेलेला आहे. ज्या अर्थी येशूला, एवढा विद्वान येशू, एवढा धार्मिक येशू, आणि या येशूला लुसिफरनं सोडलं नाही, त्याच्याशी वादविवाद केला, त्याच्याशी तर्क वितर्क केले, देवाच्या विरोधामध्ये बन आणि तुमचं भडकवण्यासाठी. त्याला माहिती की एकदा देवाविषयी संशय उत्पन्न केला की आपोआप ते पाप करतील, आपोआप पाप करतील. शैतानाचं पहिलं काम काय, तुमच्या मनामध्ये देवाविषयी संशय उत्पन्न करणं. मग तो काय म्हणतो माहिती का या ठिकाणामध्ये, तो म्हणतो आत्मिक युद्धामध्ये
आत्मिक सामर्थ्य मिळवण्यासाठी सर्व प्रकारचे तर्क वितर्क व देवाविषयी देवाच्या विरोधात असणारे जे युद्ध ते लढण्यासाठी, म्हणजे हे तर्क वितर्काचं युद्ध तुम्हाला लढायचंय तर तुम्हाला आत्मिक शस्त्र सामुग्रीची गरज आहे. आत्मिक शस्त्र सामुग्री. आता सैतानाचं काम तुमच्या मनामध्ये संशय निर्माण करणं. आता तुमचं शस्त्र कोणतं आहे? विश्वासाची ढाल. त्यानं बाण टाकला संशयाचा, तुमच्यामध्ये संभ्रम उत्पन्न केला. जसा देव बोलला अब्रामाला, सारेच्या पोटी तुला मुलगा देणार आहे, त्यानं लगेच संशय टाकला तिच्यावरती, तिच्या मनामध्ये. मी जख्ख झालेली म्हातारी, माझं गर्भाशय बंद आहे आणि मला कसं काय त्या ठिकाणामध्ये मूल होऊ शकेल. आता बघा, या संशयाचा परिणाम काय झाला? संशय निर्माण झाला आणि ती तणावामध्ये गेली, आणि तणावाचा परिणाम ती म्हणते देव बोलला ना अब्रामाला मुलगा देणार आहे. आता अब्राम तिच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठा, पण तिचं लॉजिक बघा, अब्राम माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठा, मग अब्रामाला कसं काय लेकरू शकतं? पण लक्षात ठेवा, सारेचा आशीर्वाद सैतानाला काढून घ्यायचा आहे, कारण तिच्या पोटी येणार होता जो इसाक आहे, आणि या इसाकाच्या द्वारे एक आशीर्वादित राष्ट्र. कोणतं राष्ट्र माहिती का? अब्राम, त्या इस्रायल संबंधानं म्हटलं अब्रामाला आता तो इस्रायल राष्ट्राची निर्मिती इसाकाच्या द्वारे होणार आहे, जगासाठी डोकेदुखी होणार आहे. आणि आम्ही पाहतो की हे एवढे मोठे आशीर्वाद या सारेकडनं येऊ नये म्हणून तिच्या डोक्यामध्ये त्यांनी संशय उत्पन्न केला. कधी कधी तुम्हाला फार मोठ्या आशीर्वादाकडे देव घेऊन जात असतो. एक आशीर्वाद तुमच्यामध्ये देवानं ठेवला, तो बाहेर पडण्यासाठी सैतान तुमच्या डोक्यात तर्क वितर्क, मानवी योजना, आजूबाजूची परिस्थिती, तुमची शारीरिक क्षमता, तुमच्यामध्ये असणारे दोष, तुमच्यातलं कमीपण, या सगळ्या गोष्टीचा गोंधळ तुमच्या डोक्यामध्ये निर्माण करतो. जसं मोशेच्या संबंधानं देवाने त्याला सांगितलं, अरे मी तुला इस्रायल लोकांची सुटका करण्यासाठी निवडलेलं आहे. आता त्याच्यामध्ये संशय घातला, मी जड ओठाचा मनुष्य आहे, मला कसं काय सुटका करता येणार आहे? प्रॉब्लेम जड ओठाचा नाहीये, प्रॉब्लेम देवाचं कॉलिंग आहे. तुमची दुर्बलता आहे, तुमची आता देवाला माहित नाही का हा जड ओठाचा मनुष्य आहे? प्रभूला हे माहित नाही का याला बोलता येत नाही? पण देवानं प्रोव्हिजन पण केलं ना. त्याला माहितीये सेवेमध्ये अजून एक सेवेकऱ्याची गरज आहे. हा मोशे एकटाने सेवा करू शकणार. मग त्यानं काय केलं? तुझ्या बरोबर अहरोन आहे, त्याने अहरोनाला तयार केलं ना. अरे म्हटलं काळजी कशाला करतो? ट्रान्सलेट. म्हणजे देवाकडे प्रत्येक गोष्टीसाठी उत्तर आहे, प्रोव्हिजन आहे, तरतूद आहे. किती आनंदाची गोष्ट आहे नाही का? प्रभूकडं तुमच्याकडं समस्या आहे, पण देवाकडं उत्तर आहे, देवाकडं प्रोव्हिजन आहे. कशाला डोक्यामध्ये कन्फ्युजन निर्माण करता? कशाला टेन्शन घेता? कशाला संशयात जागा सैतानाशी हात मिळवणी करता? कशाला सैतानाचं ऐकत बसता? सारेनं सैतानाचं ऐकलं. सैतान बोलतो त्या गोष्टीवरती विश्वास ठेवला आणि तिच्यासाठी इश्माईल जन्माला आला. आणि इश्माईलाचा जन्म सारेच्या डोक्याला ताप झाला. प्रियानो, सारेच्या डोक्याला ताप झाला. सारा त्या ठिकाणामध्ये इश्माईल आणि इसाक दोघं एकत्र खिदळताना सारेनं पाहिलं आणि सारेचं मन अशांत झालं, अस्थिर झालं, बेचैन झालं. कोणी जन्माला घातलं? तिचा देवाविषयी असणारा संशय, तर्क वितर्क. तिला असं तिच्या डोक्यात तर्क, मला म्हातारपणी मुलगा होईल का? तुमच्या डोक्यामध्ये येतं कधी कधी. फार परीक्षा दिल्या तुम्ही आणि मग तुम्ही म्हणता आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहे, वय संपत चाललेलं आहे, आणि तुम्ही परीक्षा दिली आणि तुम्ही म्हणता आता वय पण गेलं, आता गव्हर्नमेंट जॉब लागू शकत नाही. पण मी तुम्हाला एक साक्ष सांगतो. मला आठवतं की एकदा एक व्यक्तीने मला सांगितलं की पाळसाहेब, आमची मुलगी गव्हर्नमेंट परीक्षेसाठी सारखी प्रेयर करते, प्रार्थना करत आहे, आणि तुम्ही तिच्यासाठी प्रेयर करा. मी प्रार्थना केली. म्हटलं किती वय तिचं? ते म्हटले आता 40 क्रॉस केले. मी म्हटलं गव्हर्नमेंटचं नोकरी देण्याचं वय संपलंय, आता कशी काय लागेल? माहित नाही, पण तुम्ही प्रार्थना करा. आणि मी प्रार्थना केली वेड्यासारखी. म्हटलं जाऊ द्या, करेल प्रभू काहीतरी काम. आणि प्रार्थना करून सोडून दिलं. आता माझ्याही डोक्यामध्ये मला असं वाटलं, खात्री वाटली की नाही लागणार ती नोकरी. देव तो देव आहे, देवाला दाखवायचे असतात. हर तऱ्हेचे चमत्कार मी करू शकतो, हर तऱ्हेचे प्रत्येक चमत्कार करू शकतो. 5 वर्षानं ती मुलगी 45 वर्ष झाली. तिचा मला कॉल आला, पाळायचं उपकार स्तुतीचं दान पाठवायचंय. म्हटलं का? नाही, मला गव्हर्नमेंटचं अपॉइंटमेंट लेटर आलं. म्हटलं किती वय? 45 वर्ष. म्हणजे 5 वर्षापूर्वी तुम्ही प्रार्थना केली. म्हटलं कसं काय पॉसिबल झालं?
ते म्हटले, अहो मी शेवटची परीक्षा माझ्या वयाच्या 35व्या वर्षी दिली होती आणि सरकारनं जेव्हा ते जॉब मला दिला तर JR असा काढलं की त्यावेळेस ज्यांनी परीक्षा दिला त्यांना अपॉइंट करा आणि माझं नाव त्याच्यामध्ये आलं. आहात कुठं तुम्ही? देव असाधारण चमत्कार करणार आहे. म्हणून डोक्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संशय, शंका, तर्क वितर्क धारण करू नका. प्रभूवरती अवलंबून राहा. दैहिक शस्त्र, आत्मिक शस्त्र सामुग्री धारण करा तुमच्या देहाच्या विरुद्ध लढण्यासाठी. विश्वासाची ढाल, वचनाची, आत्म्याची तलवार आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं भरून ही विश्वास त्याची ढाल घेऊन सैतानाला अडवा, त्याला प्रतिबंध करा, त्याला नाकारा. त्याने तुमच्या डोक्यामध्ये काढलेल्या सगळ्या शंका दूर करा. तो सांगतो, डॉक्टरनं सांगितलंय आता तुम्हाला लेकरं होणारच नाही. ठीक आहे ना, नाही होणार तुम्हाला लेकरं. अरेच गर्भाशय बंद झालंच होतं ना. सारा त्याच्यावर तर ठाम होती की आता कसं काय मला लेकर होईल. सारेच पण विचार चांगलेच आहेत. ती काही चुकीचं नाही बोलत. मला लेकर होणं कठीण आहे आणि तिच्या विचाराप्रमाणे ते बरोबर पण आहे. मला नाही आता लेकर होणार आहे. पण तरी प्रभूने तिच्या जीवनात काम केलं ना. अब्रामाशी तो बोललेला आहे सेवकाच्या द्वारे, देवानं पाठवलेल्या दूताच्या द्वारे, तुला लेकर होणार आहे, त्याच्यापासून मोठं राष्ट्र निर्माण करणार आहे. लक्षात ठेवा, देव स्वर्गामध्ये बसून पृथ्वी तलावर त्याचं भय धरणारे लोक आहे त्यांचं निरीक्षण करतो, त्यांचा विश्वास पाहतो, त्यांच्या देवाच्या बरोबर त्यांचं चालणं पाहतो. प्रभूला किती बिलगुण आहेत, कशा पद्धतीने देवाच्या वचनावरती अवलंबून आहे, या सगळ्या गोष्टीला प्रभू पाहत असतो. सगळ्या गोष्टीला. जगामध्ये अनेक लोक आहेत, विश्वासणारे आहेत, चर्चला जाणारे लोक आहेत, प्रभूच्या संगतीमध्ये, सहवासामध्ये चालणारे लोक आहेत. आणि असे लोक देवाच्या संगती, देवाच्या सहवासामध्ये, प्रभूच्या भयामध्ये, अनुग्रहामध्ये चालतात. आणि परमेश्वर आता त्यातनं काय करणार आहे माहिती का? सिलेक्टेड लोक काढणार आहेत. कोण सिलेक्टेड लोक आहेत? ज्यांच्या मनामध्ये देवाविषयी थोडा सुद्धा संशय नाही, अशा लोकांना देव निवडतो. अशा लोकांसाठी देव अनुग्रह पाठवतो आणि त्या लोकांना तणावापासून दूर करतो. लक्षात ठेवा, तुम्हाला तणावाचं जीवन जगायचंय का विश्वासाचं जीवन जगायचं? मग देवाची शस्त्र, आत्मिक शस्त्र सामुग्री धारण करा. जे काही देवाच्या विरोधामध्ये रचलेले मोठे मोठ्या इमारती असेल, शंका कुशंका यानं तुमच्या जीवनामध्ये देवाच्या विरोधामध्ये जे काही मोठं रचलं गेलेलं आहे ते सगळं काढून टाका. शरीराविषयी असेल, तुमचं शरीर तुम्हाला साथ देत नसेल, रिपोर्ट्स तुमच्या समोर असतील, गर्भाशयाच्या समस्या असतील, शरीरात गाठी असतील, असू द्या किती गाठी असतील तुमच्या शरीरामध्ये. मला आठवतं की एक बहीण हॉस्पिटलमधनं मला कॉल करते, काळक साहेब गाठीचे सगळे रिपोर्ट्स काढले, डॉक्टर म्हणले 99% कॅन्सर आहे, परंतु तरी सुद्धा आपण त्याची टेस्टिंग करू आणि बायोप्सीसाठी त्यांना पाठवून देऊ. आणि बऱ्याच गाठी छातीमध्ये झालेल्या आहेत. पण मी घाबरले नाही. जेव्हा डॉक्टर माझ्याशी बोलले ना, तेव्हा मला असं वाटलं की नाही, प्रार्थनेनं सर्व काही शक्य. कारण युट्यूबला सातत्यानं आम्ही तुमचे वचन ऐकतो आणि देवानं अनेक चमत्कार अनेक लोकांच्या जीवनामध्ये केले. आणि आमचा विश्वास आहे, जरी डॉक्टर सांगतायत तरी प्रभू सामर्थ्य पुरवायला समर्थ आहे. आता तिने तिचा विश्वास मजबूत केला. डॉक्टरचे शब्द कानावर नाही घेतले. गाठी होत्या भरपूर. म्हणजे 5 प्रार्थना करा. आता आम्ही रिपोर्ट्स घेऊन घरी चाललो. डॉक्टरनं आम्हाला 8 दिवसाने पुन्हा बायोप्सी करण्यासाठी बोलवलेले आणि ते म्हटले थोड्याशा गोळ्या तुम्हाला देतो, जर त्या गोळ्यानं या गाठी कमी, पण तुम्ही मानसिक तयारी करा, तुम्हाला कॅन्सरच्या गाठी आहेत. आता स्टेज कुठली ती पाहू आणि त्या पद्धतीने आपण ट्रीटमेंट देऊ. आता बघा, इतकं सगळं निगेटिव्ह बोलल्यावर एक व्यक्ती मरणाचीच तयारी करणार आहे. तो कसं जिवंत राहील आणि कसं विश्वास तरी ठेवेल, कसं आणि चमत्काराची अपेक्षा तो करेल. परंतु ती बहीण तिने हॉस्पिटलमध्येच माझ्याकडनं प्रार्थना करून घेतली आणि रोज मग मला कॉल करायची, तुम्ही प्रार्थना करा, माझा विश्वास आहे गाठी गेलेल्या आहेत, माझा विश्वास आहे गाठी गेलेल्या आहेत. अहो, एवढा विश्वास जर तुमच्याकडे असेल तर शास्त्रात असं लिहिलं, जर मोहरीच्या दाण्या एवढा तुझ्याकडे विश्वास असेल आणि तू डोंगराला उपटून समुद्रामध्ये पड असं म्हटलं तर डोंगर सुद्धा आपली जागा सोडेल. गाठी काय विशेष? अहो, डोंगर जाऊन समुद्रामध्ये पडेल. आणि तिचा विश्वास तसाच मजबूत होता. प्रभूविषयीचा तिचा भरोसा पक्का होता. आणि ती बहीण म्हणते, पालक साहेब 8 दिवस तुमच्याकडून प्रार्थना करून गेली. मग डॉक्टरला दाखवायला गेले. ते डॉक्टर म्हणले बायोप्सी करू. तर म्हणजे पहिले परत एकदा टेस्ट करा, गाठी आहेत का.
तो म्हणले एवढा कॉन्फिडन्स तुमचा कशा काय? नाही तुम्ही चेक करा, मला वाटतं त्या गाठी गेल्या. आणि डॉक्टरने पुन्हा टेस्ट केली आणि डॉक्टर अचंबित झाले. ते म्हणले अरे बापरे, आधीच्या रिपोर्ट्स मध्ये गाठी दिसत आहेत आणि आता गाठी गायब. किती महान देव आहे, किती महान देवाची सेवा मी करतो. सगळ्या गाठी काय, कॅन्सरची शक्यता सांगितली 99% कॅन्सर होता, पण देवाने हे गाठीच गायब करून टाकलेल्या. असे चमत्कार तुमच्या जीवनामध्ये घडतील. परंतु एक गोष्ट लक्षात, तर्क वितर्क, देवाविषयी संशय संभ्रम निर्माण करणारे व्यक्ती, अशी वचनं, असं ऐकणं, हे सगळं बंद करून टाका. ज्या पद्धतीनं कनानामध्ये प्रभूनं त्यांना सांगितलं, मी तुम्हाला वचनदत्त देशामध्ये घेऊन जातो, दुधामधाचे प्रदेश आहे. 12 हेर पाठवले, 10 वेगळे 2 वेगळे. आता 10 हेरांनी जाऊन तिथल्या सगळ्या नकारात्मक गोष्टीला, लोक मोठे आहेत, धिप्पाड आहेत, त्यांना कोणी हरवू शकत नाही. अरे तुम्हाला कनानात जायचं, तिथले फळं मोठी, द्राक्ष मोठे, आंबे मोठे, फणस मोठे, सगळं मोठं आहे तिथं. मग त्याच्यासाठी लोक पण मोठे असणार आहे ना. मोठा चमत्कार घडण्यासाठी प्रश्न पण मोठे यायला पाहिजेत. लाजरस मरून 4 दिवस झाले. त्याची बहीण म्हणती तो आजारी असताना तू आला असता तर लाजरस मेला नसता. अरे मोठा चमत्कार करायचा ना. लाजरस मरावा, त्याचं शरीर सडावं, त्याच्या बहिणीने म्हणावं त्याच्या अंगातनं दुर्गंधी येत असेल, आता त्याचं प्रेत सडलेलं आहे, दुर्गंधयुक्त त्याचं जीवन आहे. अरे एवढा मोठा चमत्कार तुम्हाला पाहायचा आहे तर तेवढे मोठे प्रश्न पण निर्माण व्हायला पाहिजे ना. मग कशाला संशय आला पाहिजे? येशू म्हणतो नाही, तो जिवंत होणार आहे, तो उठणार आहे. नाही, पुनरुत्थानाच्या दिवशी तो उठणार आहे. अरे इतकं तुम्ही कन्फ्युज होऊ नका. देवाला तुमच्या हयातीमध्ये, तुम्ही पृथ्वी तलावर अस्तित्वात आहात तेव्हाच तुमच्यासाठी मोठा चमत्कार करायचा. एक चांगली नोकरी वाट पाहत आहे, किती इंटरव्ह्यू दिलेले आहेत, कुठं कुठं तुम्ही जाऊन आलेला आहात. हताश होऊ नका तरुणांनो, निराश होऊ नका. एक आशेचं किरण तुमचं अस्तित्व बदलेल आणि तुम्ही कॉल करून सांगाल, पाळक साहेब विश्वास ठेवला, डोक्यामध्ये संशयाला जागा येऊ दिली नाही आणि प्रभूनं एक उत्तम चांगल्या पॅकेजची नोकरी दिली. मला अजूनही आज सकाळी पण मला पुष्कळ मेसेजेस आले आणि त्यांनी सांगितलं, पाळक साहेब तुम्ही प्रार्थना केली आणि देवानं अनेक दिवसानंतर एका चांगल्या पॅकेजची नोकरी मला दिली. मला नाव माहित नाही आणि त्या व्यक्तीनं ते सगळं मला पाठवलं. प्रभूनं सगळ्यांच्या गरजा भागवल्या गरजा. प्रियानो, संशय मनामध्ये येऊ नका, तर्क वितर्क करत बसू नका. देवाच्या विरोधामध्ये असणारं सगळं बांधकाम पाडून टाका. कुठला संशय, कुठलं आणि देवाविषयीचा संभ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टी, जसं त्या 10 हेरांनी तिथल्या नकारात्मक गोष्टी घेऊन आले. 2 हेर काय म्हणतायत? देवानं जो देश आपल्याला देण्याचं ठरवलंय, कनान, देव सांगतो त्या पद्धतीचा कनान आहे. तिथली फळं आणि मोठी आहेत. त्यांनी पण पाहिले ना, मोठे मोठे राक्षस, पहाडासारखे दिसणारे लोक, उंच पुरे लोक, त्यांनी पण पाहिले. पण त्याला माहितीये या लोकांना देव आपल्या हाती देणार आहे, हा तुमचा विश्वास असला पाहिजे. जे दिसतं ते तुम्हाला नष्ट करण्यासाठी नाही, ती तुमच्या जीवनात साक्ष घडवण्यासाठी आहे. जे दिसतं तुमच्या डोळ्याला, तुम्हाला वाटतं ती गोष्ट तुम्हाला नष्ट करणार आहे. मरणानं लाजरसला नष्ट केलं नाही, मरणानं लाजरसच्या जीवनामध्ये साक्ष घडवली. कर्जानं तुम्ही नष्ट होणार नाही, कर्जातनं बाहेर पडून तुमच्या जीवनामध्ये साक्ष घडली जाईल. बेकारीमध्ये तुम्ही कर्जबाजारी आणि तुम्ही सर्व संपून एक पडलेलं आणि हलकट जीवन तुम्ही जगाल. अशा प्रकारची साक्ष, अशा प्रकारची अवस्था देव तुमच्या जीवनात करणार नाही. तुमची परिस्थिती अतिशय खालाची करून दाविदासारखं म्हणेल, एक दिवस त्यानं मला धुळीतनं काढून राजगादीवरती बसवलंय. धुळीत पडा आधी, राजगादीवरती बसण्यासाठी धुळीचा अनुभव आला पाहिजे, सगळं गेलं पाहिजे. सारखं त्या ठिकाणच्या विधवेचं दारिद्र्य हे तिच्यासाठी साक्ष आहे. भाकर तर संपली पाहिजे ना. तुमच्याकडची भाकर संपू द्या, तुमच्याकडचं सगळं संपू द्या, मग परमेश्वर कसं देतो तुम्ही बघा. मला पुष्कळ लोक काही वेळेस ते सांगतात की पाळक साहेब बँकेचं लोन मंजूर व्हावं अशी आमची प्रार्थना आहे, आणि मग ते मला छोटंसं ऑफरिंग पाठवतात. पहा आम्हाला देण्याची फार इच्छा आहे, बँकेचं लोन मंजूर व्हायला पाहिजे, सिबिल खराब आहे आणि बँकेचं लोन मंजूर होत नाही. आणि त्यांचा जो विश्वास असतो ना की नाही आम्ही ऑफरिंग पाठवलं की आता काहीतरी चमत्कार, आणि घडतो. कारण प्रभू तुमचा विश्वास तपासतो ना, की तुम्हाला मोठ्या गोष्टी मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्यातलं तुमची भाकर द्यावी लागते, तुमचं संपवलं पाहिजे. विधवेची शेवटची भाकर विधवेने दिली आणि परिणाम 3.5 वर्षाची भाकर त्यांनी मिळवली. किती सुंदर आहे. हे प्रॅक्टिकल जीवन आहे. प्रॅक्टिकल तुमचं देऊन टाका. तुमचं संपलं की प्रभू त्याचं द्यायला सुरुवात करतो.
तर्क वितर्क. आता बरेच लोक नाही आता दिलं तर आमच्याकडे काय, विधवेच्या 2 तोल्या विधवेने देऊन टाकल्या, सारखं त्या ठिकाणच्या विधवेनं भाकर देऊन टाकली, डोंगरावरती मुलांना 5 भाकरी 2 मासे देऊन टाकले, देवानं आपला एकुलता एक पुत्र देऊन टाकला. आता त्याने असं म्हटलं, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त, योहान 3:16 मध्ये सांगितलं. आता प्रभूने विचार केला पाहिजे, जर लोकांनी पुत्रावर विश्वास ठेवलाच नाही तर मग माझ्या पुत्राचं बलिदान व्यर्थच ठरेल ना. अहो, देवानं न विचार करता देऊन टाकला पुत्र, कारण त्याला माहितीये पुत्राचं बलिदान व्यर्थ जाणार नाही. मला हे तुम्हाला सांगायचंय, तुमचा देवावरचा विश्वास कधीच व्यर्थ जाणार नाही, कधीच नाही प्रियांनो, कधी म्हणजे कधीच व्यर्थ जाणार नाही. तुमचे आशीर्वाद तुम्हाला देव देणार म्हणजे देणार आहे. देवाचं कामच तुम्हाला आशीर्वाद देणं आहे. विलंबानं देईल पण सर्वोत्तम देईल, हे ध्यानात ठेवा. विलंबानं देईल, सर्वोत्तम देईल. आणि देव देताना तुम्ही आजूबाजूला बघू नका कोण देणार आहे, कोण मदत करणार आहे. जसं आलिशा विधवेच्या घरामध्ये जाते आणि विधवेच्या घरा गेल्यावर तुम्ही, माझा पती तुझा सेवक मरून गेलेला आहे, सावकार येणार आणि माझ्या मुलाला घेऊन जाणार. हे सगळं निराशेचं वातावरण आहे. पण आलिशा आला ना, आलिशानं त्याला दिलं ना. काय दिलं त्यानं? तो म्हटलं, तुझी भांडी आण, शेजारची भांडी आण, भांडी भर आणि आपलं कर्ज विकून टाक आणि याच्यावरती आपला उदरनिर्वाह कर. कसं काय केलं त्याने? आहे ना आलिशा, तुमच्यासाठी देव योग्य समयामध्ये प्रोव्हिजन करेल, तरतूद करेल, हे विश्वास तुम्हाला ठेवता आला पाहिजे. आणि म्हणून लक्षात ठेवा, इथं असं म्हटलं की देवाविषयी देवाची सर्व शस्त्र सामुग्री धारण करा आणि सत्यानं कंबर कसणं, नीतिमत्वाचं उरस्त्राण इत्यादी. सगळं लिहिलंय वचनामध्ये. कोणती देवाची शस्त्र सामुग्री आहे? सत्यानं कंबर कसणं. सत्य तुमच्या जीवनामध्ये धारण करा. कंबर कसा म्हणजे सत्यानं तयार व्हा. कंबर कसणं याचा अर्थ तयार होणं. प्रभूचं सत्य स्वीकारा. काय सत्य आहे? देव मदत करण्यासाठी उभा आहे, हे सत्य आहे. स्तेफनाला दगडमार होताना, जेव्हा स्तेफन वाढपी प्रभूचं काम करतो, लोक दातोट खाऊन त्याच्यावरती दगडमार करत आहे. आणि तिथे असं लिहिलंय, दगडमार होताना स्तेफनानं वर आकाशाकडे दृष्टी लावली आणि त्यानं पाहिलं देवाचा पुत्र आपल्या सिंहासनावरती उभा आहे. त्यानं सिंहासनाकडे लक्ष लावलं. हीच गोष्ट तुमच्या बाबतीमध्ये, जेव्हा तुम्ही अडचणीमध्ये येता, जेव्हा तुम्ही समस्येमध्ये येता, तेव्हा हे सत्य स्वीकारा. काय सत्य आहे? प्रभू तुमची मदत करण्यासाठी सत्य सिद्ध आहे. या सत्याला स्वीकारलं पाहिजे. कशाला तुमच्याकडे टेन्शन येणार? टेन्शन कशासाठी? मला मदत करणारं कोणी नाही, याच्यामुळे टेन्शन येतं. आणि टेन्शन जातं कशाला? माझा मदतगार फार मोठा आहे आणि तो माझी नेहमी मदत करणार. माझा मदतगार मला एकटं सोडणार नाही. माझा अनुभव तुम्हाला सांगतोय. 30 वर्ष आणि आता मी जसं सोलापूर सोडलं, मला देवानं काही कमी केलं नाही, काहीच नाही प्रियानं. चांगलं घर, आता घराला एवढं मोठं भाडं जवळ 23,000 भाडं, परंतु प्रभू ते पण पुरवतो. कुठल्या विश्वासाने निघालो? मला माहिती 30 वर्षापूर्वी प्रभूवर चाललो ना, ज्या देवानं तेव्हा पुरवलं, आताही तो देव मला पुरवणार आहे. मी नाही विचार केला की आता कसं होणार आहे, माझ्या परिवाराचं कसं, आईचं आणि कसं होणार आहे. नाही हो, एक कन्फर्म जीवन आहे ना. नाही, देव सोबत आहे, परमेश्वर माझा पाठीराखा आहे, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणं पडणार नाही. हे सत्य स्वीकारा. तणावापासून दूर राहण्यासाठी, टेन्शन तुमच्यामध्ये येऊ नये. तुमचं जीवन लेचपेचं जीवन जगू नका. प्रभूमधलं मजबूत, खंबीर आणि स्थिर अशा प्रकारचं जीवन जगा. याच्यानं तुमच्या विश्वासाची पातळी वाढणार आहे, तुमचा विश्वास बळावणार आहे आणि प्रभूचं सत्य जे अनुग्रहणीय आणि अनुकरणीय, ते सत्य तुम्ही स्वीकारलं पाहिजे. या जगामध्ये तुमचा मदतगार कोणी व्यक्ती नाही, तुमचा मदतगार देव आहे. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो. मला सहाय्य कुठून मिळेल? आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता जो देव, त्याच्यापासून मला सहाय्य मिळेल. हे सत्य आहे. सहाय्यासाठी माणसाकडे बघू नका, सहाय्यासाठी चर्चकडे बघू नका, सहाय्यासाठी लोकांकडे बघू नका, सहाय्यासाठी कावळ्याकडे बघू नका, सहाय्यासाठी माशाकडे बघू नका, पण सहाय्यासाठी देवाकडे पहा. देव अद्वितीय अशा प्रकारचा पुरवठा करणार आहे आणि देवाचा पुरवठा कधी न थांबणारा पुरवठा आहे. आणि म्हणून देवाचे प्रिय लोक, एक सत्य स्वीकारा. हे सत्य तुमची ढाल आहे, हे सत्य तुमचं कवच आहे, हे उरस्त्राण आहे, नीतिमत्वाचं उरस्त्राण. हे दैहिक नाही, हे आत्मिक शस्त्र सामुग्री आहे. नीतिमत्व हे हृदयामध्ये असतं, नीतिमत्व अंतःकरणामध्ये असतं. तुमचं नीतिमत्व लोकांना दाखवणारं नीतिमत्व असू दे नका. या नीतिमत्वाला हृदयात ठेवा. आणि हृदयातले नीतिमत्व काय करतं माहिती का? आम्ही पाहतो, ख्रिस्तानं सगळ्याला क्षमा केली, ख्रिस्तानं
आणि कोणाचे दोष काढलेले. आणि खरं नीतिमत्व हेच असतं की जो प्रत्येक व्यक्ती असं म्हटलं ज्याच्या अपराधांवर पांघरून घालण्यात आलं ते धन्य. एक मनुष्य यरुशलेम सोडून जात असताना लुटारूच्या हाती सापडला, त्याने त्याची वस्त्र काढली. येशू आला, चांगला शमरोनी आला, चांगल्या शमरोनाने त्याच्या अंगावरती वस्त्र घातली, त्याच्या जखमा पुसल्या. याला नीतिमत्व म्हटलेलं, याला धार्मिकता म्हटलंय, याला चांगला शमरोनी म्हटलेलं आहे. आणि म्हणून देवाचे प्रिय लोक, आज एक सत्य ग्रहण करा, नीतिमत्व तुमच्या हृदयामध्ये साठवा. तुमचं जीवन ख्रिस्ताला आवडणारं, ख्रिस्ताला आणि शोभणारं आणि प्रभू येशूच्या वचनाप्रमाणे चालणारं अशा प्रकारचं तुमचं जीवन तुम्ही जगा. का तर लक्षात ठेवा, हे तणाव दूर करण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग आहे. तणावाचं जीवन जगू नका. आत्मिक शस्त्र सामुग्री घेऊन तुम्ही प्रश्नाला लढा. आणि जेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या प्रश्नाला लढताल, एक दिवस लक्षात ठेवा, तुम्ही सगळ्यांपेक्षा अतिउच्च प्रकारच्या साक्षीच्या जीवनामध्ये चालणार. लोक जगतात तसं जगण्यात मजा नाही. आत्मिक जीवन एक पॉवरफुल, एक सामर्थ्यशाली आणि एक लढणारं योद्ध्याप्रमाणेचं जीवन असलं पाहिजे. देवाची इच्छा तुमच्या बाबतीमध्ये टेन्शन मध्ये तुम्ही चालू नये, तर तुम्ही तणावमुक्त जीवन जगावं. आणि तणावमुक्त जीवन जगण्याचं माध्यम कोणतं, तो म्हणतो आत्मिक शस्त्र सामुग्री धारण करणारे लोक कुठल्याच तणावामध्ये राहत नाही. विश्वास त्यांचा मजबूत आहे, धार्मिक जीवन त्यांचं मजबूत आहे, हृदयामध्ये धार्मिकता साठवलेली आहे, डोळ्यामध्ये विश्वास आहे, डोक्यामध्ये ख्रिस्ताची चित्तवृत्ती आहे. आणि तसलंच जीवन जगत जगत ते सगळ्यावरती मात करतात. आज रात्रीचा संदेश तुमच्या जीवनामध्ये अशाच पद्धतीने बदल करणार आहे, माझा विश्वास आहे. या संदेशाच्या द्वारे जे सत्य तुम्ही स्वीकाराल आणि याच्याद्वारे तुमच्या जीवनात अनेक साक्ष घडणार आहे, अनेक साक्ष, अद्वितीय साक्ष, ज्या साक्ष तुम्ही व्हॉट्सअपवरती मला पाठवताल आणि सांगाल, पाळक साहेब देवानं मला खूप आशीर्वाद केला. देव तुम्हाला आशीर्वादित करू. रात्री शांत झोपा आणि कुठल्या प्रकारचा तणाव मनावरती घेऊ नका, तर प्रभूची वाट पहा. देव योग्य समय तुमची गरज भागवणार आहे. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ. शांतीनं झोपा. प्रभूची शांती तुमच्यामध्ये टिकून राहो. आपण प्रार्थना करू. सामर्थ्यशाली देवा, तुझी स्तुती करतो, तुझ्या पवित्र नामाला धन्यवाद देतो. प्रभूजी, तुझं वचन अद्वितीय आहे. तुझं वचन आमचा भरोसा मजबूत करतं. ऐकणारे असंख्य लोक युट्यूबच्या माध्यमातून, टीव्हीच्या माध्यमातून तुझ्याशी जोडलेले आहेत. माझी प्रार्थना त्यांच्यासाठी प्रभूजी, त्यांची अंतःकरणं आज रात्री पुन्हा एकदा नीट कर. सगळं टेन्शन दूर करून आत्मिक शस्त्र सामुग्री त्यांनी धारण करावी. त्यांचं मन देवाविषयी स्थिर असावं. ज्याचं मन देवाविषयी स्थिर असतं तो कधीच तणावाखाली नसतो. हा अनुभव त्यांना येऊ दे. लेकरांचे प्रश्न, नोकरीचे प्रश्न, करिअरचे प्रश्न, शिक्षणाचे प्रश्न, पती पत्नी मधल्या नात्याचे प्रश्न आहेत, शारीरिक व्याधी पिढ्यांचे प्रश्न आहेत. प्रभूजी, हे प्रश्न लोकांना घायाळ करत आहे, तणावामध्ये ठेवत आहे. पण आज रात्री सगळे तणाव त्यांच्यामध्ये दूर कर प्रभूजी. थायरॉइड, बीपी, शुगर, संधिवात, डोक्याला मुंग्या येणं, बेचैनी, अस्वस्थता, भीतीदायक जीवन, असे अनेक लोक आज रात्री तुझा संदेश ऐकत आहे. परंतु या संदेशाच्या द्वारे सगळा तणाव त्यांचा दूर कर. असे चमत्कार घडव प्रभूजी. आज अनेक लोकांचं बीपी नॉर्मल येऊ दे, अनेक लोकांचं शुगर नॉर्मल येऊ दे, थायरॉइडचा प्रश्न सुटला जाऊ दे प्रभूजी, वांजपणा निघून जाऊ दे, बेकारीची समस्या दूर होऊन जाऊ दे, चांगल्या पॅकेजेसच्या नोकऱ्या तरुण तरुणींना तू दे. आणि प्रभू, अशा असंख्य हजारो साक्षी घडू दे. आम्ही प्रार्थना करतो तुझ्या सेवकांसाठी, कठीण परिस्थितीमध्ये सेवा करत आहे ते चर्चेस ज्याच्यामध्ये लोक खुसून बंद पाडत आहे. प्रभू, सिंहाची तोंड बंद केलेला तो देव आहे. अशी परिस्थिती निर्माण कर की सगळ्या सिंहांची तोंड बंद व्हावी आणि सेवा वाढू दे. देवाचं काम मोठ्या प्रमाणात वाढू दे. अनेक लोकांनी ख्रिस्ताप्रती आपलं जीवन समर्पित करावं असं घडू दे. तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करत तुला गौरव देत. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो आई. आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सळकळ राहो. आमेन.